हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स. काल मार्केट पडलं. जवळजवळ निफ्टी 300 पॉइंट खाली पडली. तर कालच्या ह्या 300 पॉइंट मध्ये होतं कसं माहितीये का, की मार्केटमध्ये मार्केट कुठे जाईल, वर जाईल, खाली जाईल, किती जाईल, हे कोणी प्रिडिक्ट करू शकत नाही. प्रिडिक्शन आपल्या हातामध्ये नाहीये. आता काल दिला असेल इकडे दाखवला अगोदर वर चाललेला आहे, पुन्हा पडलं की धाड 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 खाली पडायला सुरुवात झाली. मग काल दिवसभर अनालाइज करत असताना होत होतं काय माहितीये का, निफ्टी पडायला लागल्यानंतर की इथे निफ्टीला सपोर्ट आहे. म्हणजे कसं की बाबांनो, या टेक्निकल मधनं आपण काढलेलं असतं की इथे निफ्टीला सपोर्ट येईल, तिथनं बाय होईल. म्हणजे आपण काय, आता निफ्टी पडली, आता वर जाईल, म्हणून आपण त्याचं पुट किंवा कॉल बाय करतो. परंतु मार्केट चाललंय कुठे, दिशा कुठली आहे, काय कुठे, आपण हे पाहत नाही. आपण तिथं अँटिसिपेट करतो की इथून मार्केट वर येईल, परंतु ते आलं का नाही. म्हणजे काल ज्या वेळेला मार्केट पडायला सुरुवात झाली, तर त्यावेळेला हे मार्केट ओपन झालेलं होतं आणि ते वर गेलेलं होतं थोडस. हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. तर सर्वसाधारणपणे हे 21,700 दरम्यान मार्केट होतं. 700च्या नंतर म्हणजे 600ला 100 पॉइंट नंतर खाली काय आहे, की त्याला सपोर्ट येऊ शकतो. 600ला, 500ला, 400ला, 300ला, कारण असे सपोर्ट खाली इथून वर गेल वर गेल वर, परंतु झालं का तसं नाही. म्हणजे मला तुम्हाला यातून काय सांगायचं आहे, की मार्केट कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. आत्ता काय चाललंय याच्यावर तुम्ही फोकस करा. पुढे भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. भविष्यात मागच्या जेव्हा सांगतात, मागचे कुठल्याही गोष्टी तशाच होतील याची कुठलीही गॅरंटी नसते. म्हणून आताच बघा, आता हे मार्केट या ठिकाणी इथून त्यानं हे घेतलेलं आहे. आता इथून पुलबॅक आलाय असं समजूया, पण आता ह्या निफ्टीला पुलबॅक आलाय असं म्हणून आपण ऍक्शन घेणं हे योग्य आहे का? नाही, कारण एवढं पडलेलं मार्केट आहे. वर गेलं की त्याला सेलिंग येणार आहे, वर गेलं की त्याला सेलिंग येणार आहे, असं आपण म्हणतो. परंतु आता होतंय काय, हे आता हे वर चाललंय ना, वर चाललंय म्हणजे आपण कशामध्ये राहायला पाहिजे, कॉलमध्ये राहायला पाहिजे. असं प्रिडिक्ट करायचं नाही की आता काय स्थिती आहे इथे पाहायची. आता असं प्रिडिक्ट करायचं की मार्केट खाली येईल आणि मग मी कॉल बाय करीन, कारण ते खाली नाही तर वरच जातं. आज सकाळी माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे. कारण मला इथे दिसलं होतं की मी इथे निफ्टी असताना कॉल बाय करायला पाहिजे होता, कारण ही कॅन्डल पाहून मला दिसत होतं की मार्केट आज थोडस वर जाणार आहे. इथे मी कॉल नाही केला, इथे केला आणि लगेच बाहेर निघालो. पण तो कॉल इथेपर्यंत वर गेलेला आहे. म्हणजे मार्केट सध्या काय करते याच्यावरती तुम्ही फोकस केला पाहिजे. भविष्यात मार्केट इथे जाईल आणि तिथनं खाली येईल, हे जे अनालाइज केलं जातं ते तितकंसं खरं नाहीये. फोकस ऑन प्रेझेंट, नॉट पास्ट ऑर फ्युचर. मला या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे. आणि मग काल लोकांनी परवा दिवशी मार्केट तर तिकडे सुट्टीच होती आणि न्यूज मध्ये पाहिलं की राम मंदिराचा जे कार्यक्रम होता तो किती योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित हँडल झाला. आणि त्याच्यामुळं आपण हे पण प्रिडिक्ट केलं की आता सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मार्केट वर जाईल. परंतु ते तसं झालं नाही. आता मार्केट का खाली पडलं याचा पोस्टमॉर्टम करून करायचं काय आपल्याला? आता ते होऊच गेलं ना, पडूनच गेलं ना. ते तुम्हाला अगोदर प्रिडिक्ट केलं असतं तर हो झालं होतं प्रिडिक्ट? नाही. प्रिडिक्ट हेच झालं होतं की झालेल्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि मार्केट पॉझिटिव्ह वरच जाईल. परंतु न जाता निफ्टी 300 पॉइंट काल खाली पडलेली आहे. मग हे अनालिस्ट काय सांगायला सुरुवात करताय, प्रॉफिट बुकिंग आली, प्रॉफिट बुकिंग आली, प्रॉफिट बुकिंग आली. प्रॉफिट बुकिंग ही येणारच आहे, पण नंतर सांगून काय फायदा, अगोदर ते समजलं पाहिजे.
म्हणून अगोदर कुणीही मार्केट प्रिडिक्ट करू शकत नाही. फोकस ऑन प्रेझेंटची आत्ताची मोमेंट. आत्ता हे दिसतंय, आपल्याला सरळ दिसतंय वर चाललेलं आहे, वर चाललेलं आहे. आता कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही. खाली येणार आपण सांगू शकतो, खाली आलं तर समजा इथे सपोर्ट आहे, इथं असं असं म्हणू शकतो, पण वर जाणार मात्र काही सांगू शकणार नाही. थँक्यू व्हेरी मच.